लोकांनी आपल्यावर विश्वास टाकल्यानंतर त्यांच्या करता काम करायचं, त्या नरखेड भागाचा काळापालट केला. मगाशी मी कुणाला तरी सांगत होतो, ते कावळे आहेत का, दिगंबर कावळे, नरखेड भागामध्ये जलसंधारणाचं एक काम शिल्लक ठेवलं नाही. सगळे ओढे नाले खोलीकरण करून टाकले. जिथं जिथं म्हणून सिमेंट बांधायला पाहिजे तिथं सिमेंट बांधायला केले. सगळे पाझर तलाव खोलीकरण केलं, मजबूतीकरण केलं. कृषी विभागाच्या माध्यमातून जिथं जिथं बांध बंदिस्ती करता येते, नाला बंदीची कामं जेवढी असतील ती सगळी कामं केली. जुने बंधाऱ्यावरचे काही वड्यावरचे 50 वर्षापूर्वी संजयबाबांनी केलेले ते सगळे बंधारे त्याची उंची वाढवली, ते दुरुस्त करून घेतले. पूर्वी आमचा भाग सगळा जिरायचा आहे, दुसऱ्यासारखा भागायत नाही. पूर्वी आमच्या भागामध्ये 700 फुटावर गेलं तरी पाणी लागत नव्हतं बोरला. आज त्या सगळ्या परिसरात 100 फुटावर 150 फुटावर पाणी लागतं. आणि आताच्या पोझिशनला आमच्या भागातल्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरीला असं बादलीने पाणी काढता येतं. बादलीने हवं तर आपण टाकीतनं एवढ्या विहिरी काठ भरल्या. आता त्यावर्षी पाऊसही खूप झाला होता. पहिल्यांदा हे चित्र बघायला मिळालं. विहिरी अशा तुडुंब काठाला येऊन भरलेल्या आहेत. मलिकपेठच्या नदीवरचा पूल 25 वर्ष त्या राजन पाटलांना होऊ दिला नाही. नदीला पूर आला की आमच्या गावाचा संपर्क तुटायचा. जर आजारी पडला तर दवाखान्यात जाता येत नव्हतं. त्या भोगावतीला जर पूर आला तर मग बार्शीच्या बाजूला पण जाता येत नव्हतं. माणसं अडकून पडायची महिना. मी सदस्य झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत तो प्रश्न मार्गी लावला. अजितदादा सोलापूरला कलेक्टर होते राजेंद्र भोसले. प्रश्न मार्गी लावला, काम सुरू झालं. एका वर्षात काम संपून तो पूल पूर्ण झाला. 25 वर्ष रखडलेलं काम पूर्ण केलं. घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.